फूट पूर पातळी, सूर्यवंशी प्लॉटमधील नागरिकांचे होणार स्थलांतर. NDRF टीम सांगलीमध्ये दाखल. पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस यामुळे कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. आता आयर्विन पूल येथे 27.4 फूट इतकी पाणी पातळी आहे. सांगली येथील सूर्यवंशी प्लॉटमध्ये 30 फूट पाणी पातळीवेळी रहिवासी भागात पुराचं पाणी येतं. ही बाब लक्षात घेऊन पूरबाधित रहिवासी यांचे शाळा नंबर 3 आणि शाळा नंबर 17 हिंदू मुस्लिम चौक या ठिकाणी निवारा केंद्रामध्ये स्थलांतर करण्याची सोय करण्यात आली आहे. जनावरांसाठी बदाम चौक, फिश मार्केट शेजारील मैदान तसेच सम्राट व्यायाम मंडळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड वरील मैदान उपलब्ध करून देण्यात आलं आहे. प्रशासनाच्या वतीनं पूरबाधित रहिवासी यांची निवारा केंद्रामध्ये गरजेनुसार स्थलांतरित करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी दिली. पाण्याची पातळी वाढत जाईल त्यानुसार त्या भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्यासंदर्भात प्रशासनाकडून खबरदारी घेतली तशा सूचना देखील देण्यात येणार आहेत. तरी नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. सतर्क झालेला आहे आणि पुढील 24 तासामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढणारा पाऊस लक्षात घेता ही पाण्याची पातळी आता 26 फुटाहून जवळपास 30 फुटापर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे. आणि ही संभाव्य परिस्थिती लक्षात घेता महानगरपालिकेच्या वतीनं ज्या भागामध्ये 30 फूट ते 35 फूट या दरम्यान पाणी पातळी गेल्यानंतर सन 2021चा अनुभव लक्षात घेता ज्या भागामध्ये पाणी जाईल तर त्या भागामध्ये नागरिकांना सतर्क राहून स्थलांतरित करण्याच्या दृष्टिकोनातून पूर्वतयारी जी आहे तर ती करण्यासंदर्भात सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. आणि प्रत्येक तासाला माननीय आयुक्त महोदय असेल किंवा आमची सर्व कंट्रोल रूमची टीम पाणी पातळी आणि पडणाऱ्या पावसावर लक्ष ठेवून आहे. त्याच्यानुसार सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. तसेच महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण 36 निवारा केंद्र स्थापन करण्यात आलेली आहेत. त्या ठिकाणी सर्व ज्या काही अत्यावश्यक सोयीसुविधा आहेत तर त्यासुद्धा करण्यात आलेल्या आहेत. जसजशी पाणी पातळी वाढेल त्याप्रकारे वेगवेगळ्या भागामधील नागरिकांना स्थलांतरित करून चांगल्या प्रकारे सुविधा देण्यासंदर्भात महानगरपालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. हिरकणी न्यूज करिता शरद गाडे, सांगली. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.